सौभाग्य नररत्न ते पैठणात गोदातिरी असे जनन पावले चरित पूत जाचे अति असो न मन हे तया सतत एकनाथाप्रती। सर्वांना परिचित असणारे श्री संत एकनाथ महाराज, आधी सांगितल्यासारखं त्यांचं चरित्र गुरुभक्ती, गुरूंवरची निष्ठा, गुरूंवरचं प्रेम या सगळ्याचंच हे उदाहरण आहे। औरंगाबाद जवळ पैठण गोदावरी नदीच्या तीरावरती जे तीर्थक्षेत्र आहे त्या पैठणात नाथांचा जन्म झाला। दुर्भाग्याने आपल्या सगळ्यांना जे चरित्र म्हणतीये की त्यांचे आई वडील हे लहानपणीच मरून गेले। मरून गेली शिशुपणी मायता म्हणून झाला पोरका एकनाथ। पिता महिमे सांभाळ कधी केला कडे खांदा घेऊन वाढविला, कडे खांदा घेऊन वाढविला। लहानपणीच आई वडील वारले आणि पोरक्या झालेल्या या बाळाला त्याच्या आजीने लहानाचं मोठं केलं। त्या म्हाताऱ्या आजीने आपलं त्याला कडेवर घ्यावं, रोज गंगेच्या स्नानाला जावं, गंगेला प्रार्थना करावी की माय लेकरू पोरक आहे, त्याला तुझ्याशिवाय कोणी नाही, हा भाव त्या म्हातारीच्या मनात नेहमीच असावा। प्रतिदिनी ती म्हातारी जाय स्नाना गोदातिरी, घेऊन नातू कडेवरी काठी टेकीत हळूहळू, काठी टेकीत आपलं लेकरू कडेवर घ्यावं आणि रोज गोदावरीच्या स्नानाला जावं। स्नानाला गेल्यानंतर तिची एकच प्रार्थना की आई हे लेकरू तुझं आहे, मी पिकलेलं पान आहे, आज ना उद्या गळून पडणार, या लेकराचं कसं होईल, मला माझी काळजी नाही, या लेकराची काळजी आहे। रोज तिने गंगेला प्रार्थना करावी, आई गंगे गोदावरी, आई गंगे गोदावरी, कोण सनाथ मजला करी ग, कोण सनाथ मजला करी, भिस्त माझी अवघियता, भिस्त माझी अवघियता, या तान्हुल्याच्या वरी ग, या तान्हुल्याच्या
गोदावरी, हे लेकरू तुझंच आहे, तूच याचा सांभाळ कर, माझं काही खरं नाही. आणि असं आहे की ह्याला उदंड आयुष्य दे. असं नाही की मला आयुष्य दे म्हणजे मी याचा सांभाळ करेन, की ह्याला उदंड आयुष्य दे. आणि त्यातही की ह्याच्या ठिकाणी इतकं सत्व भर की जगत आत्मा सुद्धा ह्याचा झाला पाहिजे, ह्याचा ऋणी झाला पाहिजे, इतकं ह्याच्या ठिकाणी अधिकार निर्माण कर. रोज आपली स्नानाला गेलं की तिने प्रार्थना करावी, लेकराला पुन्हा कडेवर घेऊन यावं. अशी अनेक वर्ष गेली. दिवसेंदिवस थकत चालली होती बिचारी. एक दिवस झोपायच्या आधी जरा रागावूनच गंगेला म्हणाली की आई, तुझं काही माझ्याकडे लक्ष नाही हे दिसायला लागेल, तू काही मला कुठला संकेत देत नाहीयेस, त्यामुळे या लेकराचं पुढे काय करायचं हा प्रश्न मात्र माझ्या मनात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की मला जर संकेत आता मिळाला नाही तुझा, तर उद्या मी स्नानाला आल्यानंतर माघारी घरी येणार नाही. या देहाचं तुझ्या डोहातच विसर्जन करेन, मग या लेकराचं काय करायचं तुझं तू बघून घे. इतक्या निष्ठुरतेने तिने आई गंगेला प्रार्थना केली आणि निजायला गेली. त्याच दिवशी झोपेमध्ये गंगा माता स्वप्नात आली तिच्या आणि ती म्हणते, बाई काही काळजी करू नको, माझं लक्ष आहे लेकराकडे. मुळीनाच्या करी शोका पोर सामान्य नोहे, विमल हरिपदाचा भृंग होय हा भृंग पाहे. बघून सुदिन ठेवी नावया एकनाथ, तुझ इह परलोकी हा करी गे सनाथ. बाई काही काळजी करू नको, मी आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला, कशाला चिंता करतेस. एक काम कर म्हणे, चांगला दिवस बघ आणि त्याचं एकनाथ हे नाव ठेव. का बरं एकनाथ नाव ठेवायला सांगितलं गंगेनी? तुझं इह परलोकी हा करी गे सनाथ, तुला हाच मुक्ती मिळवून देईल, इहलोकातलीच नाही परलोकात सुद्धा. अगं एवढं याचं श्रेष्ठत्व आहे आणि तू काय मला सारखं सारखं हे करतेस. काही काळजी करू नको, तो काही सर्वसामान्य नाहीये, त्याच्या ठिकाणी खूप अधिकार आहे. ते स्वप्न पाहिलं मात्र इतका आनंद झाला की चला आमच्या माघारी, माझ्या माघारी माझ्या लेकराचं पालन पोषण करायला, त्याचं रक्षण करायला ही गंगामाय आहे, हा विश्वास तिला पटला. आणि एकनाथ त्या नाम ठेविले, बाळ पैठणी वाढू लागले. तुझी प्रस्तरा देव मानिनी, गौतमी तटा दगड वेचुनी. एक छानसा दिवस बघून एकनाथ हे नाव ठेवलं बाळाचं. हळूहळू बाळ लहानाचा मोठा व्हायला लागला. आणि नाथांचे देव कोणते? गोदावरीतल्या पात्रामधले दगड आणायचे आणि त्याची देव म्हणून पूजा करायची. श्रद्धा ही मनात असली पाहिजे म्हणजे सगळं काही साध्य होतं. प्रत्येक त्यांच्या प्रसंग असतील, प्रत्येक त्यांचे कार्य असतील, प्रत्येक गोष्टीत आपल्याला ही शिकवण आहे की फक्त श्रद्धा. आपण तिथे तरलो म्हणून समजा, वेगळं काही करायची गरज नाही, केवळ श्रद्धा. सद्गुरूंवर श्रद्धा, आमचे जे मोठे आहेत, आमच्यावर संस्कार करणारे जे आहेत त्यांच्यावर श्रद्धा. कारण संस्कार करणारे असतात पण त्या संस्कारांना जागणारे मुलं पण लागतात ना. अर्थात महाराजांची कृपा असल्यानंतर काही चिंता करायची गरज नाही, हे मी आधी सांगितलंय. तरी सुद्धा तो जो मार्ग आहे तो श्रद्धेने प्राप्त होतो. की माझ्यावर संस्कार करणारे माझे जसे आई वडील आहेत, तसेच माझी आजी आजोबा आहेत, घरातले इतर सगळे मोठे आहेत, त्यांनी माझ्यावर संस्कार केले की तू श्रद्धा ठेव, मग मी श्रद्धा ठेवलीच पाहिजे. त्याच्याशिवाय मार्ग नाही, त्याच्याशिवाय मुक्ती नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तीच श्रद्धा माझ्या सद्गुरूच्या ठिकाणी माझी आहे. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, उठता बसता, कार्य करिता, निजता
अगदी चालता बोलता प्रत्येक क्षणी काय करायचंय? नाम घे. ते मी करायचं. मग किती नाम घेऊ, कधी घेऊ, सकाळी घेऊ का दुपारी घेऊ, संध्याकाळी घेऊ का रात्री, कशाला पाहिजे ते प्रश्न? नाम घे म्हणलं की घ्यायचं. कधी घ्यायचं? व्हॉट्सअप बघायच्या ऐवजी नाव घ्यायचं. सोपं आहे की नाही? आपलं उलट होतं. नाम घेता घेता मोबाईल व्हायब्रेट झाला की नाम राहतं बाजूला. आधी ते नाही चालणार, नाहीच चालणार. परवानगीच नाहीये हो त्या गोष्टीला. फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंचा शब्द प्रमाण, संपला विषय. तसं नाथांची श्रद्धा आजीवर. आजी सांगायची, नाथा गंगेवर विश्वास ठेव, ती तुला मार्ग दाखवेल. आणि तो विश्वास त्यांनी कायम ठेवला. नाथांनी सुद्धा रोज स्नानाला जावं. स्नान करून आल्यानंतर झालेल्या संस्कारांप्रमाणे संध्या सगळं काही. पूर्वी ह्या गोष्टी करणं बंधनकारक होतं. आजही जर ते बंधनकारक झालं ना, तर त्याच्यासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. तिथे अडतो थोडस, पण आपलं कामच आहे समाज प्रबोधनाचं. आपण सांगत राहायचं, घेतील तेव्हा घेतील मनावर. असो, केलेल्या संस्कारांप्रमाणे गोदावरीमध्ये स्नान करावं, येऊन संध्या वगैरे करावी. आणि त्या गोदावरीमध्ये गोळा केलेले जे काही दगड होते त्यांनाच देव मानून पूजा करावी. रोज गोदावरीच्या ठिकाणी काठावर बसून संध्या झाल्यानंतर एकच प्रार्थना नाथांची असायची गोदावरीला. आई गंगे भेटी व मला झणी सद्गुरु गंगे हरिदाविला ऐसा. भेटी व मला झणी सद्गुरु गंगे हरिदाविला ऐसा. कृपा कटाक्षे त्रिताप वारुण पाजिल ज्ञान रसा. ज्या जवळी नाही मुळी दंभाचे भोंगाचे. नाव जननी घे भूत दयेने शोभत सागर सा. भेटी व मला झणी सद्गुरु गंगे हरिदाविला ऐसा. आई गंगे गोदावरी, मला माझा सद्गुरु भेटव ग. माझी आजी सांगते तुला देवाचं दर्शन होईल, तुला देवाचं दर्शन होईल. पण मला माहितीये सद्गुरूशिवाय मला देवाचं दर्शन होणार नाही. मला सद्गुरु भेटव. मी आधी म्हटल्यासारखं नाथांच्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शिकवण आहे. बरं, देवापुढे हात जोडून आपण देवाला म्हणतो देवा दर्शन दे. सद्गुरूंपुढे हात जोडले ना तर ती प्रार्थना लवकर फळाला जाते. बरं का, तेवढी कृपाच आहे सद्गुरूंची. त्यामुळे रोज गंगेला नाथांनी प्रार्थना करावी, गंगा माते मला सद्गुरूंची भेट घडव. मला बाकी तुझ्याकडे काही मागणं नाही, मला माझ्या सद्गुरूंची भेट घडव. पण माझा सद्गुरू कसा पाहिजे? ज्या जवळी नाही मुळी दंभाचे ढोंगाचे नाव. मला वरवर ये तुला मंत्र देतो म्हणणारा गरू नको. मला एक वेळ त्यांनी पदोपदी रागावलं तरी चालेल, मला कठोर शिक्षा केली तरी चालेल, पण तो सद्गुरू जो आहे तो सद्गुरू असावा. हे एकच मागे भगवंताकडे एवढंच मागावं हो की बाबा मला सद्बुद्धी दे. सद्बुद्धी, कारण आपण सगळे निर्णय बुद्धीने घेतो. बरोबर आहे की नाही? आज येताना आम्ही मकरंद बुवांचं गुरुचरित्राचा सप्ताह ऐकत होतो, मकरंद बुवा रामदासींचा. त्यात त्यांनी सांगितलं की माणसाचा उलट आहे म्हणे की आपण बुद्धीने परमार्थ करतो आणि मनाने प्रपंच करतो. भावनेनी असा शब्द त्यांनी वापरला की भावनेने प्रपंच करतो. त्याच्या उलट करा म्हणे की भावनेने परमार्थ करा आणि बुद्धीने प्रपंच करा. सगळं सोपं आहे. मग त्या की माझी भावना माझ्या सद्गुरूंच्या चरणाशी आहे, मी सगळं काही त्यांच्या चरणावर वाहिलंय आणि ते बरोबर आपली काळजी घेतात. तेवढा अधिकार आहे त्यांचा.
वेळ प्रसंगी रागवण्याचा सुद्धा, मग फक्त कृपाच करायची का सद्गुरूंनी, असं काही ठरलंय का? नाही, रागवण्याचा सुद्धा अधिकार आहे त्यांना, आणि ते आपल्या चांगल्यासाठी रागवतात ना. असो, ही प्रार्थना सतत नाथांनी करावी की मला सद्गुरूंची भेट घडव, मला सद्गुरूंची भेट घडव, एकच ध्यास. या प्रार्थनेला सुद्धा अनेक वर्ष लोटली आणि एक दिवस गंगा माता त्यांच्या स्वप्नात आली. बाळा, काळजी करू नकोस, एक काम कर म्हणे. जवळ येथून दौलताबाद एक ग्राम आहे, तव गुरु तेथ देख. जनार्दन हे त्या नाम सद्गुरूंचे, थोर अधिकारी चरण धरी त्यांचे, थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. काही काळजी करू नकोस म्हणे. इथून जवळच दौलताबाद आहे, तिथे जा, तिथे तुझे सद्गुरू तुला भेटतील. त्यांचं नाव आहे जनार्दन पंत. आता अधिकारवाणीतूनच कळलेलं आहे सद्गुरू कोण आहेत, त्यामुळे भेटीची ओढ द्विगुणित झाली. कधी एकदा सद्गुरूंना भेटेल, कधी एकदा सद्गुरूंना भेटेल, ध्यास घेतला नाथांनी, आणि त्या ध्यासातच ऐसा दृष्टांत नाथाप्रत झाला गंगेचा पैठणात. तेने आनंदले चित्त पाहे संधी जावयाची. कधी एकदा मी जाऊ, कधी जाऊ मी दौलताबादला, आणि कधी भेटू माझ्या सद्गुरूंना, एकच ओढ लागली. आणि ती ओढ मनात असताना एक दिवस तो सुदिन आला, आणि त्या सकाळी सकाळी अगदी दिनी क्या पाहून सुयोगाला, स्नान गोदेचे करून निघून गेला. घरी न येता दौलताबाद केले, जवळ नाथे कै चित्त मुदित झाले, जवळ नाथे कै चित्त मुदित झाले. एक दिवस सकाळीच स्नान संध्या आटोपली, आणि थेट निघाले दौलताबादला. घरी काही आले नाही, स्नान केलं, संध्या आटोपली, आणि मार्ग धरला तो दौलताबादचा. पैठण सध्याचं संभाजीनगर, आणि तिथून जवळच दौलताबाद. दौलताबाद तिथे पोहोचले गावामध्ये. बरं, माहीत काहीच नाही. गंगामाईने सांगितलं दौलताबाद इथे तुझे गुरु आहेत. बाकीचा पत्ता तो आपल्याला शोधावा लागणार. सद्गुरूंची भेट इतकी सोपी नाही ना. पोस्टमनला देतो तसा पिनकोड सहित पत्ता नसतो, तो आपल्याला शोधावा लागतो. अशा पद्धतीने दौलताबाद इथे प्रवेश केला. मात्र ओढ लागली. अगदी जे मंदिर दिसेल ते मंदिर, मठ दिसेल मठ, धर्मशाळा दिसेल धर्मशाळा, जिथे कुठे असं वाटेल की इथे बहुतेक ते असतील, प्रत्येक ठिकाणी जाऊन यावं. जनार्दन स्वामी हुडकण्यास नाथ हिंडे शहरास, मठ मठ्या देवळास तपास करू लागला. जितके मठ दिसतील, जितके देवळं दिसतील, जितके मंदिरं दिसतील, जितक्या धर्मशाळा दिसतील, प्रत्येक ठिकाणी फिरावं. माझे सद्गुरू इथे आहेत का, इथे जनार्दन स्वामी आहेत का, आणि प्रत्येकाने हुडकून लावाय कोण जनार्दन स्वामी, कुठला असा कोणी स्वामी इथे नाहीये, कुठून आले म्हणे तू, कोणी सांगितलं तुम्हाला हे? म्हणे मला माझ्या गंगा मातेने सांगितलं. हसायला लागले लोक. त्या वेडा समजतो आम्हाला, आम्ही एवढी तपश्चर्या केली, आम्ही एवढे जपजाप्य केले, आमच्याकडे एवढी मोठी सिद्धी आहे, आणि आम्हाला तू सांगतो गंगा स्वप्नात आली. बरं, ते एवढूस पोर, त्यामुळे अजूनच सगळेजण उडवायला लागले. तुला सोपं वाटतं का म्हणे, आणि असा स्वामी इथे नाहीच आहे, चुकून आलास म्हणे तू इथे. निराश व्हावं, पुन्हा सकाळी उठावं, पुन्हा शोधायला फिरावं. ओढ लागली होती सद्गुरु दर्शनाची. माझे सद्गुरु दौलताबाद मध्येच आहेत
हा विश्वास मला आहे, मला त्यांना शोधावा लागणार एवढं निश्चित. रोज गंगा मातेला प्रार्थना करावी, गंगा माता कुठे आहेत ग माझे सद्गुरू, मला सांग. मी थकलो त्यांना शोधून शोधून, किती शोधू मी त्यांना, अख्खं शहर बारकं घातलं, कुठेच नाहीत माझे सद्गुरू. तू तर म्हणाली होतीस दौलताबाद मध्ये. आणि मग पुन्हा गंगा मातेने स्वप्नात दृष्टांत दिला, बाळा तुला ते असे सापडणार नाही, तू असा किती शोधणार, किती फिरणार, तुला बरोबर त्या मुक्कामाला जावं लागेल. कुठे जावं लागेल? हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला, तो राहे कचेरी माझी किल्ल्यात सुभाये तला. आहे ततजाच्या द्वारी पहारे करी, रोहिले अरब रजपूत समशेरी नंग्या करी. नाविके कमंडल से मृगाजिन तसे, भरी मखमली गाडी वरलोडाटे पुन बसे. नाभ करे अंगावरी दंडही करी, डोईस भव्य पागोटे पोशाख सकल भरदरी. जनभरती पंत त्याजला संत तो भला, गणू म्हणे मनुज जन्माला साक्षात जनार्दन आला. बाळा तुला तो कुठल्या मठात मंदिरात भेटणार नाहीये, तो किल्ल्यावरती सुभेदार म्हणून आहे. कुठलेही भगवे वस्त्र घातलेले नाहीये, हातात दंड नाहीये, घरजरी वस्त्र घालून गादीवर लोड्याला टेकून बसलेला आहे. आणि त्याच्या संरक्षणाला मात्र तिथे पहारेकरी आहेत, अगदी नंग्या तलवारी वगैरे आहेत त्यांच्या हातामध्ये. असं सगळं आहे. आणि तेच तुझे सद्गुरू आहेत. लोक जरी त्यांना पंत म्हणत असले तरी ते साक्षात संत आहेत. आता गंगा मातेकडून पत्ता मिळालाय, आता आपण परमनंट ऍड्रेस म्हणतो ना, तो मिळाला. माझ्या सद्गुरूंचा पत्ता मिळाला. आनंदामध्ये कधी एकदा सद्गुरूंना भेटू या ओढ, ही ओढ मनात घेऊन नाथ निघाले किल्ल्याकडे. पण त्यांना विचारांना माहिती नव्हतं, तिथे सगळे संरक्षक, सगळे ते रक्षक वगैरे थांबलेले. ते काय सोपं आहे का एवढं? सुभेदारापर्यंत पोहोचणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. तिथे गेले आणि सगळ्यांनी अडवलं त्यांना. कोण कुठून आलास काय? बरं तेव्हा सगळं मुसलमानांचं राज्य, आणि त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीबद्दल आता काय बोलणार. आपल्या अनेक जुन्या संत चरित्रांमध्ये आपण ते सगळं पाहिलेलं आहे की त्यांची निष्ठुरता ही न सांगितलेलीच बरी. आणि तशा ते रागामध्ये असे उभे, कुठे चालला म्हणे गडामध्ये, अजिबात यायचं नाही म्हणे. म्हणे मला पंतांना भेटायचंय, माझ्या सद्गुरूंना भेटायचं. कोण कुठले पंत? पंत बिंत इथं कोणी नाहीये. बिचाऱ्याने नाराज व्हावं, काय करावं काय करावं काय करावं. अख्खा गड फिरावा, फिरून पुन्हा तिथेच यावं, पुन्हा त्यांना अडवावं. प्रवेश वशिल्या विणे मुळी न होत किल्ल्यावरी, असे बघून नाथ तो स्वमनी खिन्नतेलावरी. विहंग समतो फिरे गरगरात या भोवती, प्रवेश करिता बळे अरब रोहिले रोखती. बरं बळजबरीने आज जाऊ म्हणलं तर सगळ्या तलवारीच होत्या तिथे. काय होणार? काहीच कळेना. त्या किल्ल्याभोवती फिरावं फिरावं, प्रदक्षिणा घालाव्या, पुन्हा दाराशी यावं, जाऊ द्यावं मला आतमध्ये, जाऊ द्यावं मला आतमध्ये. अजिबात नाही. इथे कोणी स्वामी बिमी नाहीये म्हणे. आणि ते सगळे ते अरबी वगैरे ते, यहाँ पे स्वामी वगैरह कोई नहीं रहता है, चलो हटो यहाँ से, चलो निकल जाओ यहाँ से. त्यांचा तो निष्ठुर आवाज मनात खिन्न झाले. नाथ महाराज काय करू मी, काय करू, कसा भेटू माझ्या स्वामींना, काहीच कळेना. ते प्रत्येक वेळेला म्हणायला लागले की अहो तुम्हाला वाटतंय की ते नाहीयेत, पण तेच माझे गुरु आहेत, तेच माझे स्वामी आहेत, समजून घ्या जरा. वर वर पाहून म्हणाल या ते पंत सुभा
झाले अवसर फकीर जंगमलती जतिया समन कोणी अवनी स्वामी जनार्दन ज्ञानांबरीचा विमल ज्ञान करणी वरवर पाहून म्हणान याते पंत सुभा कोणी. अहो तुम्हाला बरोबरच्या वेशाने वाटतंय की ते पंत आहेत, सुभेदार वगैरे आहेत, तसं नाहीये. ते माझे स्वामी आहेत. त्यांचं जे वैराग्य आहे ते तुम्हाला कळणार नाही, कारण त्यांनी ते झाकून ठेवलंय, लपवून ठेवलंय. तुम्हाला नाही कळणार. तेच माझे स्वामी आहेत. हट्टाला पेटले अक्षरशः. तिथे अरब वगैरे ते रोहिले जे कोणी होते तिथे ते अडवायला लागले. ते म्हणे, अरे पण तुला सांगितलं कोणी इथे यायला? कोणी पत्ता दिला इथला? येणे रीती कथियले मज गौतमीने झाले असे म्हणून या मम येथ येणे बंदावया म्हणून त्या चरणारविंदा जाऊच दे तिथवरी विबुधा विंधा. अरे मला जाऊ दे तिथवर. मला माझ्या गोदामाईने सांगितलंय माझे सद्गुरू आहेत तिथे. मला आतमध्ये जाऊ दे. मला माहिती आहे त्यांची ती विनवणी, सारखी सारखी त्यांचा तो हट्ट, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या ठिकाणी असणारा भाव आणि दृढ निश्चय की माझे सद्गुरू इथेच आहेत, मला ते इथेच भेटणार आहेत. तुम्ही किती रोखायचा प्रयत्न करा, मी माझ्या सद्गुरूंना भेटणार. मला फक्त आत जाऊ द्या, माझी आणि सद्गुरूंची भेट होणार. हा निश्चय पाहिला. शेवटी त्या पहारेकरालाच काळजी वाटली. त्यांनी सांगितलं, इजाजत की नहीं लगती जरूरत जुमेरात के दिन उसी वक्त तुम आओ बेटा कहे जाओ सही मामूदिन इजाजत की. बाळा, तुम्हें अगर इजाजत चाहिए तो जुमेरात के दिन आना. उस दिन किसी की भी इजाजत की जरूरत नहीं रहती. सबके लिए दरवाजे खुले हैं. त्याला शेवटी दया आली. त्याने सांगितलं, गुरुवारच्या संध्याकाळी ये म्हणे. त्या दिवशी तुला कोणालाच विचारायची गरज नाही, तुला कोणी अडवणार नाही, तेव्हा ये. वा 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 वा, काय आनंद झाला, काय आनंद झाला. ऐसा शिपाई बदता तयाला आला तसाची परतून गेला. दारिद्र्य ज्याच्या जवळी सदा हो नात्या मिळे मान कुठेच पाहो. हरकत नाही. माझ्या ठिकाणी काही त्यांना द्यायला, खाऊ घालायला बघा ना, थोडेसे घेऊन जरा मध्ये पाठवता आलं तर. असं नव्हतं ना. नेसत्या कपड्याविषयी सद्गुरूंना भेटायला आले आणि अपेक्षा एकच, सद्गुरूंचं दर्शन, सद्गुरूंची कृपा, आणि माझे सद्गुरू मला भगवंताचं दर्शन घडवणार हा विश्वास. या दोनच गोष्टी फक्त सोबत होत्या. बाकी पैसा नाही, अडका नाही, काही हरकत नाही. परत फिरले आणि तो सद्भाग्याचा गुरुवार उगवला. गुरुवारच्या दिवशी स्नान संध्या सारून लगबगीने आला पियासी नाथ तुरपेने लांछकांच्या मेळ्यात मिळूनिया जाई सद्गुरूंचे दिव्य पद पहाया. जाई सद्गुरूचे दिव्य पद पहाया. अनेक याचक होते गुरुवारच्या दिवशी. त्या अरब माणसाने सांगितल्यासारखं की तुला त्या दिवशी कोणी रोखणार नाहीये, तू ये तेव्हा. आणि याचकांची ही भली मोठी रांग लागलेली होती. असं होतं की त्या दिवशी सुभेदार जे होते जनार्दन पंत, दान धर्म वगैरे ज्यांना जी काही गरज आहे ते सगळं देण्यासाठी तो एक दिवस त्यांनी ठरवलेला होता. अर्थातच तो दिवस गुरुवारचा, भगवंताचा असा तो वार त्यांनी ठरवला होता. सगळेजण रांगेमध्ये उभे होते आणि त्या रांगेमध्ये नाथ जाऊन उभे राहिले सगळ्यात शेवटी. कारण असं आहे
की आपण आधी आत्ता मी सांगितल्यासारखं एक तर वय कमी, सरकरे बाजूला असं म्हटलं की गेले मागे. आणि आम्ही अधिकारी आहेत, अनेक 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 होते. म्हणजे दासगणू महाराजांनी तर एवढं वर्णन केलंय की वेदशास्त्र जाणणारे, कथेकरी, कीर्तनकार वगैरे वगैरे असे बरेच याचक तिथे होते. त्यांनी एकेकाने पुढे जावं, पंतांपुढे मागणं मागावं, बाबा असं करता असं आहे बघा म्हणे, एवढं सगळं ज्ञान असून 4 घासाची आमची सध्या पंचायत आहे म्हणे, 2 घास पण सुखाने मिळत नाही, काय करावं म्हणे, आजकाल लोक मानच देत नाहीत वगैरे वगैरे जे काही त्यांचे गारणे होते ते प्रत्येकाने मांडावे. पंतांना जमेल तसं त्यांनी त्यांना अन्न धान्य कपडा लत्ता जे काही आहे ते द्यावं आणि त्यांनी पुढे सरकावं. असं करत 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 अनेक गेले. काही गोसावी मंडळी पुढे आले. नंतर ते म्हणतात, आम्ही गोसावी गोसावी शिरापुरी दिवावी, आम्ही गोसावी गोसावी बघई छाटी फाटून गेली, नवी रेशमी द्यावी, धुनी सनातन माळून गांजा अपुची तर तुडवावी, आम्ही गोसावी गोसावी. आम्ही गोसावी आहेत म्हणे, भगवे वस्त्र धारण केलेले आम्ही, काय गादीवर बसून राहिला, उतर म्हणे खाली आमच्या पाया पड, आमची बघ छाटी फाटून गेली, रेशमी दे म्हणे नवीन चांगली, आणि शिरापुरीचं भोजन घाल, अफू गांजा वगैरे सगळ्याचं. कसं आहे माहिती का, आपण वरच्या वेशाला भुलतो, त्याने भगवं वस्त्र घातले म्हणजे तो अधिकारी असा नाही. आतमधलं काय ते ओळखलं पाहिजे तर आपण खरे. असे तर कितीतरी आहेत आणि अनेक काळापासून आपण हे उदाहरणं बघतो. म्हणजे गोसाव्यांनी अशी मागणी केली, पंतांनी हात जोडले, म्हणे हे बघा तुम्हाला अन्न धान्य कपडा लत्ता काय लागेल ते देतो, पण अफू गांजा वगैरे ह्याची मागणी माझ्याकडे करू नका, तुमच्या या भगवेपणाला बट्टा नका लागू देऊ. विनवणी केली बरं का, विनवणी करतो म्हणे मी. आणि मग जे काही सोबत त्यांना शिधा द्यायचा होता तो त्यांनी त्यांच्या हवाली केल्या आणि म्हणे कुठेतरी छान जागा बघून तिथे तुम्ही शिजवून खा, तुम्हाला पोटाला पुरेल एवढं देईन म्हणे मी, त्यात काही कमी करणार नाही, पण बाकी गोष्टींची माझ्याकडे मागणी तुम्ही करू नका. असे एकामागे एक सरत होते. त्यात काही भिक्षेकरी आले, भिक्षा मागायला लागले. धर्मकोरांना भिक्षा, धर्मकोरांना भिक्षा, धर्मकोरांना भिक्षा, जगामध्ये आम्ही सत्याच्या पक्षा, धर्मकोरांना भिक्षा, धर्मकोरांना भिक्षा, याची जाती गोसाव्याचा उतरिला नक्षा, धर्मकोरांना भिक्षा, धर्मकोरांना भिक्षा, द्यावे आम्हाकडे तुम्ही काही लक्ष, धर्मकोरांना भिक्षा, धर्मकोरांना भिक्षा, धर्मकोरांना भिक्षा. भिक्षेकरी आले, भिक्षा मागायला लागले, धर्माच्या नावावरती भिक्षा द्या असे एकामागून एक सगळे आले. नाथ म्हणतात की मी तुमच्या सगळ्यांना शरण आलेलो आहे, तुम्ही सगळे अधिकारी आहात, माझ्याकडून होईल तितकं मी तुम्हाला देतो. आणि असं आहे की आमचाच पंथ जो आहे तो श्रेष्ठ आहे, आम्ही म्हणतो तेच खरं आहे, हे कृपया तुम्ही ठासून तुमच्या मनावर सगळीकडे सांगू नका. कारण असं आहे, मदीय शरणार्थ घ्या परिमनी विचारा करा, पराविषयीचा नका स्वमनी द्वेष वाहू जरा, शिवे सकल निर्मिले म्हणून प्रेम साऱ्यावरी, धरा तरीच हो कृपा खरी खरी पिनाकी करी. आमचा देव श्रेष्ठ, तुमचा माहित नाही काय, तेव्हा होतं हे खूप प्रचंड माजलेलं होतं तेव्हा. आणि त्यामुळे ते विनंती करत होते की बाबा रे असं कुठे तुम्ही मत करू नका, सगळं काही आहे ते भगवंतानेच निर्माण केलेले, त्याच्या कृपेनेच आपण आहोत, त्याच्या कृपेनेच हे सगळं चाललेलं, हा भाव मनी ठेवा आणि मग सगळीकडे प्रसार प्रचार करा. उगाचच कोणाला दुय्यम लेखायचं नाही. आद्य शंकराचार्यांनी सुद्धा
आपल्या संस्कृतीमध्ये हेच बीज रोवलं. कारण तेव्हा परिस्थिती तशी होती, बिकट परिस्थिती होती की आमचा पंत श्रेष्ठ, तुमचं माहिती नाही काय ते, मग आम्ही अमुक देवाला मानणार, आम्ही त्या देवाला मानणार नाही. अरे मानण्यावरती देव नसतो, ते तत्व आहे. आपल्यासाठी तो मूर्त स्वरूपात आलाय, आपल्यासाठी त्यांनी आपल्यासारखा देह धारण केलाय, पण ते तत्व आहे. मग तत्व म्हणल्यानंतर ते एकच असणार ना. त्यात छोटा मोठा गोरा काळा असं कसं काय असणार आहे. आणि म्हणून त्यांनी अद्वैत भाव, जो अद्वैत सिद्धांत जो आपल्या सगळ्या समोर मांडला, तो यासाठीच मांडला. तसंच पंत सुद्धा सांगतात की हे असं तुम्ही विचार कुठे करू नका, स्वतःच्या मनात एक निश्चय करा की त्या भगवंतानेच आपल्या सगळ्यांना निर्माण केलंय आणि त्यांच्याकडेच आपल्या सगळ्यांना शेवटी जायचंय. असो, ते देखील पुढे सरकले. आणि मग जे फकीर लोक होते त्यांचा प्रवेश आतमध्ये झाला. ते म्हणतात, नहीं दुनिया इलाही है, दिलों में ख्याल कर लेना, शरारत ना किसे कर तू, सभी को एक जगह जाना, मोहम्मद मुस्तफा सल्ले अल्लाह को किसने पहचाना, वही जिंदा वही आदमी खुदा का हो जो दीवाना. हमारी जो दुनिया है, ये जो दुनिया है, वो सिर्फ अल्लाह ने बनाई है, बाकी सब गलत, सिर्फ हमारा खुदा ही सही. फकीर लोक त्यांच्या जोशात आले समोर. नाथ म्हणतात, असं आहे, आत्ता सांगितल्यासारखं मनात द्वेष ठेवू नका. अहो, सगळे काही ते अल्लाचेच लेकर आहेत. यवन काय आणि हिंदू काय, सगळे त्याचेच लेकर आहेत. फक्त तुम्ही त्याला अल्लाह म्हणता, आम्ही त्याला देव म्हणतो, एवढाच काय तो फरक. मग कशासाठी आमचा श्रेष्ठ आणि तुमचा नाही, हा भाव नको. प्रत्येकाला समजावून सांगावं पंतांनी आणि एकेकाला धाडावं पुढे. सगळे याचक संपल्यावरती, याचक सर्व गेल्यावरी, नाथ गेले सामोरी, शिर ठेवून पायावरी, साष्टांग दंडवत घातले. सद्गुरूंना पाहिलं समोर, अक्षरशः साष्टांग दंडवत घातले. माझे सद्गुरू मला भेटले, हा आनंद. पंतांनी त्या छोट्याशा लेकराकडे पाहिलं, उठवलं, बाळा उठ. कोण तू? नाथ म्हणतात, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलोच वाया, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. एकच प्रश्न माझ्या मनात म्हणाले स्वामी, की मी कोण आहे, कशासाठी मला जन्माला घातलंय देवाने, काय कार्य आहे माझं. ह्या एका प्रश्नाला घेऊन मी हिंडतोय सगळीकडे. आणि मला माहितीये या प्रश्नाचं उत्तर फक्त तुमच्याकडे. मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तो प्रश्न ऐकला मात्र आश्चर्यचकित झाले पंत. एवढासा पोरगा आणि त्याला हा प्रश्न पडावा. नाथवाणी ऐकून चकित झाले, अल्पवय्या पोरास कुठून आले, ज्ञान ऐसे म्हणतात सुभेदार, कमने झाले कौतुक नावार, कमने झाले कौतुक नावार. फार कौतुक वाटलं मनात. एवढूशा पोराला आत्मज्ञानाबद्दल उत्सुकता वाटावी, आत्मज्ञानाबद्दल ओढ असावी. आणि अहो, सद्गुरूंना आपला शिष्य तेव्हाच ओळखता येतो, गरजच नसते सांगायची. सगळं काही ओळखलं, पण असे
सद्गुरूंची भेट एवढी सोपी नाही. आधी सांगितल्यासारखं परीक्षा द्यावीच लागते. आणि असं असतं की पेपर काढणारेही तेच, परीक्षा घेणारेही तेच आणि पास करणारेही तेच. आपण आपला अभ्यास किती करतो त्यावर ते अवलंबून. ते घेतात पास करून, ते सांगतात कशाचा अभ्यास करायचा, किती निष्ठेने करायचा आहे. फक्त तो अभ्यास आपण तेवढा एकाग्रतेने आणि तेवढा प्रामाणिकपणे केला पाहिजे. हा एकच नियम सगळा अभ्यासक्रमांनी ठरवलेला. युनिव्हर्सिटी त्यांचीच आहे, आपण काय त्यांच्या पुढे. पंत म्हणतात, बाळा अरे तू मला का बरं विचारतोयस? मी साधा संसारी माणूस आहे, नोकरदार आहे. बघ म्हणे या किल्ल्यावर सुभेदार म्हणून बसलोय गादीवरती, माझ्या मागे काही कमी व्याप आहे का? हे असे प्रश्न तू मला कशाला विचारतोस? एक काम कर म्हणे, जो जाणकार आहे वैदिक कथेकरी एखादा संत महंत मोठा, त्याला जाऊन तू विचार म्हणे. मी साधा संसारी माणूस आहे, माझ्याकडे काय तुझ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बाळा? नाथ महाराज म्हणतात, स्वामी राया काय सांगू तुम्हाला? पदक्रम जटा पढे कुणी म्हणे शिके कौमुदी, कथे करी म्हणे कथा शिकून हो बुवा तू आधी. उपाय श्रौताग्नीचा कथियाला आम्हा दीक्षिते, अयाचित आम्हास दे मठपती म्हणे नित्यते. स्वामी राया मी काय कमी हिंडलो नाही हो, हाच प्रश्न घेऊन गेली कित्येक दिवस हिंडतोय, दिवस रात्र हिंडतोय, प्रत्येकाला हा प्रश्न विचारतोय. पण प्रत्येक जण स्वतःच्या फायद्याचं सांगतो. एक काम कर, तू कथेकरी हो, आणि मग दक्षिणा मिळाली ती असं आहे की भिक्षा माग, गोळा करून आणून दे मला. खूप फिरलो हो स्वामी, खूप फिरलो. मला माझ्या मनासारखं उत्तर कुठेच मिळालं नाही, आणि मला माहितीये याचं उत्तर फक्त तुमच्याकडे, आणि मला ते उत्तर हवं. माझा हट्ट समजा. ऐशा परी वदता नाथ जनार्दन तोषले मनात, म्हणे चौकसपणाची अत्यंत कमाल केली मुलाने. काय चौकसपणा, काय ती चौकस बुद्धी की मला ह्याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मला बाकी काही नको. मग एवढूशा इतक्या लहान वयामध्ये जर एवढी समजूत आहे, तर ह्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच हा त्या अधिकारापर्यंत पोहोचणार. हा विश्वास पंतांना वाटला. हरकत नाही म्हणाले. पंतांनी ठरवलं, ठीक आहे म्हणे, माझ्या जवळ राहा. पण नाथ म्हणतात नुसतं राहा नाही, मला काम सांगा. राहा म्हणजे राहा, मी तसं राहणार नाही, कारण मला तुमचा सहवास हवाय, मला तुमचं ज्ञान हवंय, मला तुमचं मार्गदर्शन हवंय. नुसतं राहून कसं चालेल? बरं म्हणे, कार्य द्यायचंय, आता एवढ्याशा पोराला काय काम द्यावं बरं? विचार केला, विचार केला, विचार केला, आणि मग पंत सांगतात, भाजीपाल्याचा रोज मेळ ठेवी, त्यात पैची ही चूक कधी नवावी. अमावस्येच्या दिवशी शेवाचा उतारा तो गावणे आम्हा साचा, उतारा तो गावणे आम्हा साचा. भाजीपाल्याचा रोज हिशोब ठेव म्हणे. गडावर किती भाजीपाला येतो, त्याच्यासाठी काय खर्च लागतो, त्याचा किती वापर होतो, या सगळ्या गोष्टीचा हिशोब तू रोज ठेव. आणि दर अमावस्येला जो काही हिशोब तू मांडशील तो सगळा हिशोब आम्हाला दाखवायचा. ठीक आहे म्हणून खूप आनंद झाला. वा 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 वा, सद्गुरूंच्या ठिकाणी सेवा करायला मिळाली, यापेक्षा मोठं भाग्य ते काय. आनंदाने स्वीकारली जबाबदारी, आणि रोज अगदी न चुकता अगदी अचूक सगळा हिशोब नाथ ठेवायचे. दर अमावस्येला संपूर्ण हिशोब पंतांच्या समोर ठेवलेला असायचा. दिवसा मागून दिवस, महिन्यां मागून महिने, वर्ष गेले.
हा हिशोब चालू होता. एक दिवस असं झालं, अगदी छोटीशी चूक घडली हिशोबामध्ये. छोटी म्हणजे खूपच छोटी. म्हणजे आता आपल्या सध्याच्या ज्या चालू दिनमानाप्रमाणे जर म्हणलं तर एखाद्या पैशाची वगैरे चूक आहे, रुपयाची सुद्धा म्हणणार नाही मी, पैशाची वगैरे असेल काहीतरी, आपण पॉइंट मध्ये जे घेतो की नाही पैसे तशी. पण चूक ती चूक, प्रामाणिकपणा आणि निष्ठा किती माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे सेवेला, त्यामुळे माझ्याकडून ही प्रामाणिकपणे सेवा घडली पाहिजे. ती चूक झाली, ती काही केल्या चूक सापडेना. कुठे चूक झाली, कुठे चूक झाली, तळमळ लागली अक्षरशः. काय करू काय करू काय करू, रात्रभर मन त्या चुकीमध्येच गुंतलेलं. पंतांनी आपल्या फेऱ्या मारल्या, ह्याचं काय चालू, बोटावर काहीतरी आकडेमोड करतोय, काहीतरी लिहितोय, काहीतरी खोडतोय, तळमळ चाललीये याची काहीतरी, याचं चित्त ठिकाणावर नाहीये म्हणाले. काय झालं असेल, काय झालं असेल, काय झालं असेल. पण हे पाहताना पंतांच्या लक्षात आलं की ह्या हिशोबात झालेल्या इतक्या छोट्याशा चुकीसाठी जर ह्याचं मन इतकं तळमळतंय, तर या भगवंताच्या दर्शनासाठी की मी कशासाठी आलोय, माझं काय कार्य आहे, ह्या प्रश्नासाठी त्याची किती तळमळ असेल बघ. मी म्हटलं ना, सद्गुरूंना आपला शिष्य ओळखू येतोच, त्यासाठी आपल्याला फार कष्ट करायची गरज नसते. त्यांनी पाहिलं ह्याचं काहीतरी चालू आहे आणि तितक्यात रात्रभर हिशोबामध्ये लागलेले आणि अगदी पहाटेच्या समयात प्रभातेच्या समयास करुणा एकनाथासी चूक झालेली, म्हणून टाळ्या वाजवी कळसाच्या, असती द्योत कजा कधी आनंदाच्या, असती द्योत कजा कधी आनंदाच्या. काय आनंद झाला, मला चूक सापडली, मला चूक सापडली, मला चूक सापडली. मी चुकलो नाही, माझ्या कर्तव्यात, माझ्या सद्गुरूंच्या सेवेत मी चुकलो नाही, हा तो आनंद आहे. पैशाची चूक सापडण्यापेक्षाही ह्याचा जास्त आनंद आहे. आणि ते सगळं पाहिलं पंतांनी, अक्षरशः गहिवरून आलं पंतांना. बाळा, अरे एवढीशी चूक होती, एवढा मोठा सगळा हा डोलारा आहे, का तितकीशी चूक कुठेही गेली असती की सामावून, पण किती ती तळमळ ही चूक शोधण्यासाठी. एवढं जर तुझ्या ठिकाणी निष्ठा आहे, खरंच गहिवरून आलं पंतांना. आणि त्याच भावनेमध्ये धावतच गेले नाथांजवळ आणि नाथांना जवळ गेले. गुरुकंठ भरून आला पाहून नाथ तो शारला ते हवा, घेऊन जवळ नाथाला पुरवाळून त्या मुख कमला ते हवा, म्हणतात ऐक रे बाळा हा व्यर्थानंदाची सगळा, शोधून काढ धनलीळा, मग मात्र सदा तू डुलसी, सदा तू डुलसी, आनंद कठीण भव करसी रे मुला. मला मला खूप आनंद झालाय, एवढी तुझी निष्ठा, एवढी तुझी श्रद्धा. खरंच जवळ घेतलं, कपाळाचं चुंबन घेतलं, उराशी धरलं बाळाला आणि म्हणाले, बाळा हा जो आनंद आहे ना, हा क्षणिक आहे. त्या भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा मनात ठेव, ती तळमळ मनात ठेव. तो जो आनंद असेल ना, तो वर्णनातीत असेल. ती तळमळ फक्त मनात असू दे, बस, बाकी काही. तोच आदेश सद्गुरूंचा. आणि बस सद्गुरूंची कृपा झाली. नाथ म्हणतात, महाराज मी पैठणिया बसुनिया प्रभू शोधण्याचा, केला प्रयत्न परितो फळला नसाचा, होणार ते मदीय कार्य पदाश्रये या,
गंगा मला वदलिया परिस्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वामी राया, तुमच्या चरणाशी मला ते प्राप्त होणार आहे. माझ्या गंगामाईंनी मला हे सांगितलं आणि म्हणून मी तुमच्या चरणाशी आलोय. तुमच्या चरणाशीच कायम मी राहणार. तुम्ही जोपर्यंत मला भगवंताचं दर्शन घडवत नाही तोपर्यंत मी तुमच्या चरणाशी राहणार. हा एकच आता ध्यास मला आहे, बाकी काही नाही. अतिशय आनंद झाला पंतांना. म्हणे बाळा, खरंच तुझ्यासारखी एकनिष्ठता हवी. अहो, भगवंतही दास होतो हो अशी एकनिष्ठता असली की व्हावंच लागतं. कितीतरी उदाहरण आहेत आपल्या समोर. जनाबाईचं दळण दळलं भगवंताने. काय केलं होतं जनाबाईने? निष्ठा होती की माझा देव माझा आहे, तो माझं रक्षण करतोय, तोच माझा मायबाप आहे, बाकी काही नाही. आणि सद्गुरूंनी सांगितलं होतं, जने इथंच राहायचं बरं का, इथून कुठं जायचं नाही. सद्गुरू आज्ञा प्रमाण, बाकी काहीच नाही. दळण दळलं भगवंताने. अक्षरशः हाताला फोड येईपर्यंत दळण दळलं. एवढी सेवा करावी. दामाजी पंतांसाठी महार व्हावं देवाने. महार होऊन त्यांची साक्ष द्यायला गेले भगवंत. जगन्नाथपुरीचे लाखा कोल्हाटी, त्यांच्यासाठी कोल्हाट्याचं रूप घेतलं भगवंताने. फक्त भगवंताने नाही, साक्षात जगदंबा कोल्हाटीर झाली आणि दोरीवरती खेळ करायला लागली. हा अधिकार जो प्राप्त होतो ना, तो फक्त सद्गुरु कृपेने प्राप्त होतो. ते पाठीशी असले, त्यांचा वरदहस्त शिरावर असला ना, बाकी कशाची गरज राहत नाही. पैसा, अडका, संपत्ती, धन, धान्य, दागदागिने, कपडा लत्ता हे येणारे आणि आलं तसंच जाणार. कायम जे आहे सद्गुरु कृपा झाली. नाथांना पंत म्हणाले, बाळा आज संध्याकाळी मी तुला दत्त दर्शन घडवतो. बस ते वाक्य ऐकले आणि इतका आनंद झाला नाथांना. खरंच स्वामी, हो म्हणा, लाग म्हणाले तयारीला. पहाटेच्या समयास हा दोघांचा संवाद झाला आणि त्यावेळेला पंत सांगतात की आज संध्याकाळी मी तुला भगवंताचं दर्शन घडवतो. काय तो भाग्याचा दिवस. तहान भूक सगळी हरवली हो. पटापट स्नान संध्या उरकली. भगवंतासाठी छानसं आसन तयार केलं. मंदिर जे होतं छोटस तिथे किल्ल्यावरती, सुंदर तिथे सारवण वगैरे केलं. गर्भासन घातलं आणि अखंड त्या भगवंताच्या मूर्ती समोर नाथ एकचित्ताने तिथे बसून राहिले. बराच वेळ झाला. पंतांची मंडळी, पंतांची पत्नी जी सगळ्यांचं जेवणाचं वगैरे सोय बघायची, ती आली बोलवायला. मी बाळा, अरे माध्यान्नाची वेळ आली, तुझी संध्या तर सकाळीच आटोपली आहे, तू जेवायला नाही आलास अजून, तुझीच वाट पाहतीये मी. नाथ म्हणतात, आईसाहेब आज माझा उपवास आहे. कशाचा रे उपवास? मला ना आज दत्त दर्शन होणार आहे आणि देवाचं दर्शन जेवून कसं घेऊ बरं, म्हणून मी आज उपवास केला. आज मी दिवसभर काहीच खाणार नाही. जोपर्यंत मला भगवंताचं दर्शन होणार नाही ना, मी तोपर्यंत काहीच खाणार नाही. ती माऊली म्हणते, अरे बाळा दर्शनच घ्यायचंय ना, मग इथंच आहे की आपलं मंदिर, जा दर्शन घे आणि चल जेवायला माझ्यासोबत. आईसाहेब तसं नाही, मला सगुण रूपात दर्शन हवंय आणि आज मला ते सगुण रूपात दर्शन होणार आहे. साधी संसारी बाई ती हसायला लागली. अरे बाळा,
तुला कोणीतरी गंमत म्हणून म्हटलं असेल मी छोटासा आहेस, चल तुला देवाचं दर्शन घडवतो. असं नसतं रे. असं कुठे देव वगैरे भेटत असतो का? उगाच हट्ट करू नकोस म्हणे, चल बरं जेवायला, एवढूसा तुला भूक नाही लागली? नाही, हट्टालाच पेटले. काय करावं बाई, काय करावं? थोडा वेळ झाला तरी यायला तयार नाही. पुन्हा थोड्या वेळाने बोलवायला आला. अरे तू काय चालू आहे तुझा हा हट्ट? कोण सांगितलं तुला? उगाच कोणाच्या तरी बुवाबाईच्या नादी लागलेला दिसतोस म्हणे. कोण भेटलं तुला? कोणता बुवा भेटला? काय म्हटलं दर्शन करून देतो वगैरे म्हणे. आईसाहेब साक्षात पंतच मला दर्शन घडून देणार. इतकं हसू आला होत्या माऊलीला. ती हसत हसत माऊली म्हणायला लागली, नको माणूस त्यांचे खरे किती तुकुया, प्रभू नाम फुकाचे तेही नचारे कधी वाणीला. ब्राह्मण म्हणून आचमने दोन वरी वरी, करुनिया भोजनासाठी नित बसती पाटावरी. ना भजन पूजन वा पुराण कधी पाहिले, कोणास दंड कोणाला यांनी मवसात ठेविले. प्रत्यक्ष दूर परिराहो स्वप्नी याजला, नासेल भेटला बाळा जगदीश वाटते मला. अरे काय खुळाबिळा झालायस का? उगाच यांच्या नादी लागू नको म्हणे. अरे उगी ब्राह्मण आहेत म्हणून आपलं दोन आचमन करतात आणि जेवायला बसतात. ना कधी पोथ्या, ना कधी पुराण, ना कधी देवळात गेलेलं पाहिलं म्हणे मी त्यांना. कधी कुठले ग्रंथ वाचले नाहीयेत, कधी कुठल्या याचा अभ्यास केला नाहीये, शास्त्रांचा अभ्यास नाहीये, आणि ते तुला दत्त दर्शन घडवणार आहे. उगाच काय तू काही धरून बघला. मला माहिती ना म्हणे त्यांचं काय ते. सतत आपले त्या गादीवर बसलेले असतात म्हणे, आणि कोणाला तरी शिक्षा सुनाव, कोणाला तरी बक्षीसच दे, हेच त्यांचं चालू असतं. अरे प्रत्यक्ष काय त्यांना स्वप्नात तरी कधी देव दिसलाय की नाही काय माहिती. म्हणून खऱ्या संतांचा हाच अधिकार आहे बर का. आपण आधी पाहिलं सर पूर्वरांना, मी मोठा, मला देव दिसलाय, मी देव दाखवू शकतो, हे नाहीच. तरच ते खरे सद्गुरू. नाहीतर या 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 मी प्रवचनात सांगतो देव कसा दिसतो, हे सद्गुरू नाही. त्यांचीच मंडळी हसायला लागली. अरे नाही त्याच्या नादी लागू नकोस म्हणे, उगाच एवढूसा आहेस, चल पटकन जेवायला, पुन्हा चक्कर बिक्कर येईल म्हणे भुकेनी. नाथांनी त्यांच्याकडेच आश्चर्याने बघायला लागले. आई सर तुम्ही असं बोलताय पण स्वामींबद्दल? अरे काय स्वामी वगैरे तू धरून बसलास म्हणे, उगाच त्यांच्या बोलण्याचं तू काही खरं मानू नकोस म्हणे. ऐक म्हणे माझं. या दोघांचा संवाद सुरू असताना जनार्दन पंत तिथे आले. काय झालं म्हणे, आज काही नाही का? आहे ना म्हणे, सगळं सिद्ध आहे. मग म्हणे काय झालं? अहो हा जेवत नाहीये, सकाळपासून उपाशी आहे, दुपार होऊन गेली, 12 वाजून गेले, आणि हा म्हणतो म्हणे भूक नाही लागली. त्या सांगतात नाही जेवणा नादी
हा जेवला नाहीये म्हणे, कोणीतरी आपलं याला नादी लावलंय, तुला देवाचं दर्शन घडवतो, देवाचं दर्शन घडवतो, या नादी लागलाय म्हणे हा त्यांचा. तुम्ही थोडस काहीतरी समजावून सांगा. मी किती वेळची समजावून सांगते त्याला, ऐकायलाच तयार नाही. हट्टच धरून बसलाय म्हणे, मला देवाचं दर्शनच घ्यायचंय, त्याच्याशिवाय मी जेवणारच नाही. काय करावं म्हणे आता, हट्ट धरून बसलाय बाबा, आता तुम्हीच काय ते बघा त्याच्याकडे. पंतांना हसू आलं मनातच. अगं बाई म्हणे, आता तुला काय सांगू, तू बिचारी साधी भोळी, सांगून देखील समजणार नाही असा हा विषय आहे. सांगायचं म्हणजे थोडक्यात त्याला ती श्रद्धा हवी आणि तो अनुभव हवा. त्या माऊलीचा नव्हता असं नाही म्हणायचं मला, पण असं आहे, संतांचं साधेपण काय असतं ते सांगतेय. मोठेपणा त्यांनी जर त्यांच्या मंडळीलाच कळू दिला नाही तर बाकीच्यांची काय गत आहे. इतकं साधं राहणं जर असेल तर त्यांच्या ठिकाणाचा अधिकार अनुभवानेच घेण्यासारखे. असो, ते मनात हसले. शेवटी त्यांनी आपली उडवाउडीची उत्तर दिली. बघ म्हणे, उगीच भूकभीक नसेल, काहीतरी रात्री जागरण झालंय त्याचं, काल त्या हिशोबात अडकला होता म्हणे, पित्त वाढला असेल, तो जठराग्नी मंद होतो ना, पित्त वाढला की तसं काहीतरी झालं असेल म्हणे. तू काय त्याच्या नादी लावू, मला खूप भूक लागली, मला लवकर वाढ म्हणे जेवायला. हरकत नाही म्हणे. शेवटी पंतांचं भोजन झालं, ती दुपार टळली आणि ठरलं होतं की आज संध्याकाळी दत्त दर्शन होणार. भोजन वगैरे करून त्यांच्या सांकेतिक स्थळावरती दोघं जण भेटले, पंत आणि नाथ महाराज. दोघांची भेट झाली. तिथे भेटल्यानंतर पंत घोड्यावर बसले. घोड्यावर बसल्यानंतर एकच आज्ञा नाथांना झाली की आपलं जे ठिकाण ठरलेलं आहे ते ठिकाण, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचं जे अंतर आहे, माझ्या घोड्याच्या 4 पावलं पुढे तू पळाला पाहिजेस. थोडा जरी मागे आलास की चापकाचे फटके तुला बसतील. हे करावं लागेल. आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं, काय निष्ठुरे म्हणे, एवढूसं पोर ते किती पळणार हो, पळून पळून, आणि घोड्याचा वेग तो आपल्या चालण्याचा नाही, घोड्याच्या वेगाच्याही 4 पावलं पुढे राहायचं म्हणजे किती कठीण. काय निष्ठुरे म्हणे. पण नाथांना त्यांच्या संदेशामागचं गमक कळलं. बाळा, मी तुझा गुरु आहे, पण माझ्यापेक्षा 4 पावलं तू पुढे राहायला पाहिजेस. मागे आलास तर खबरदार. ते त्यांना कळलं, माझे गुरु मला 4 पावलं पुढे राहायला सांगतात. खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात जे सुसाट पळत सुटले, त्यांच्या ठरलेल्या जागेवरती पोहोचले. मला निश्चित असं माहिती नाही, पण दौलताबादच्या तिथून पुढे जे शूलीभंजन ठिकाण आहे, तिथे नाथांना प्रत्यक्षात भगवंताने दर्शन दिलंय. त्या ठिकाणी पोहोचण्याचा तो संकेत, आणि नाथ सगळा जीव एकवटून धावत सुटले घोड्याच्या 4 काय 8 पावलं पुढे. ठरलेल्या ठिकाणी दोघांची ही भेट झाली. तिथे सगळी सिद्धता नाथांनी आधीच करून ठेवली होती. पंतांसाठी आसन होतं. पंतांनी जो काही वेश धारण केला होता तो सगळा त्यागला. साधे शुभ्र वस्त्र धारण केले. संध्या आटोपली. हातपाय धुवून वगैरे सिद्ध झाले आणि मुद्रा धारण केली. ध्यान लावलं आणि एकाग्र चित्ताने भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली.
साठी उपासना पदरी तुझी भांगारुदात मायासी म्हणत बनू जाऊ सगुण देशी करता येई हो अवधूता जगत्रयाचा नाथा करता येई हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या 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 हो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भजनामध्ये तल्लीन झाले पंत भगवंता दर्शन दे तुझ्या सगुण रूपाची आस आहे आम्हाला दर्शन दे आणि एकाग्र चित्ताने शांत मनाने समाधी अवस्थेत भगवंताचं भजन करत चित्त एकाग्र झालं होतं भगवंताच्या ठिकाणी आणि बरोबर त्याच क्षणाला गुलिस्तान में खुशबू खुदा की आ गया दस्त दुआ पंत जी के सिर पे धर दिया मारी कफनी अंग हो हाथ कटोरा हुस्न बड़ा तेज खा गया के संसाया फकीराच्या वेशामध्ये साक्षात भगवंत प्रकट झाले पंतांच्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवला तो स्पर्श झाल्याबरोबर पंतांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर ते स्वरूप पाहिलं आणि अक्षरशः साष्टांग दंडवत घातलं भगवंताच्या चरणावरती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवंता प्रकट झालात आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच भगवंताने दर्शन दिलं देवादिदेव विमलेश जगन्निवासा हे भक्त मानस सरोवर राजहंसा त्रैलोक्य ते तव विलास तू पूर्ण ब्रह्म तू एक वास करण्या प्रतिसौख्य धाम भगवंता धन्य झालो तुझ्या दर्शनाने हा पंतांचा आणि दत्तगुरूंचा संवाद चालू नाथ आपले कपाळावर आठ्या आणून पाहतायत हे सगळं काय चाललंय मला माझे स्वामी म्हणले होते मला दत्ताचं सगुण रूपात दर्शन होणार हा कोणीतरी फकीर आहे पंत म्हणतात नाथ बाळा नमस्कार कर दत्तगुरु आले तुला दर्शन द्यायला चित्तनाथांचे नमन कराया मुळीच मेघे त्या बघून फकीरा परियाज्ञा पंतांची गोडवेला बघून खाली करी दुरून नमन गाणा बघून खाली करी दुरून नमन गाणा पंतांची आज्ञा आहे म्हणून मला दत्त प्रभू हे आहेत मग आता गुरूंची आज्ञा आहे नमस्कार कर भगवंत आलेत आपण इच्छा नसताना एखाद्या देवासमोर उभं राहतो की नाही असं असं करणार तसं आपलं काहीतरी खाली वाकून त्यांनी हात जोडले पंतांच्या लक्षात आलं म्हणाले देवा नाही परीक्षा घेताय तुम्ही मान्य आहे परीक्षा घेणं तुमचा अधिकार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या माझा शिष्य तितकाच कर्मठ आहे असा बोलणार नाही तो मी जरी त्याचा सद्गुरू असलो मी जरी त्याला म्हणलं की हे दत्त आहेत त्यांना नमस्कार कर नाही करणार त्याच्या मनामध्ये कोणतं रूप आहे तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत
शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार. हे रूप भगवंताचं त्याच्या मनात पक्क ठसलेले आणि त्या रूपात जोपर्यंत तुम्ही त्याला दर्शन देणार नाही तोपर्यंत तो मान्य करणार नाही की तुम्ही साक्षात भगवंत आहात. मी कितीही सांगितलं तरी इतका तो कर्मठ आहे त्याच्या तत्वांबद्दल, त्याच्या निष्ठेबद्दल आणि त्याच्या श्रद्धेबद्दल. हे असावं प्रत्येक शिष्याने. हे नाथ महाराज सांगतात सद्गुरूंची आज्ञाप्रमाणे. तुम्ही म्हणाल एकदा तुम्ही हे सांगता आणि एकदा तुम्ही ते सांगता, तसं नाहीये. सद्गुरू आज्ञाप्रमाणे आहेच आहे, पण ज्या वेळेला स्वानुभवाची गोष्ट येते ना त्यावेळेला मला जसं पाहिजे तसं दिलं पाहिजे हा हट्ट पण पाहिजे. आई जवळ करतो ना आम्ही हट्ट, आई मला तूप साखर पोळी पाहिजे, ती पोळी गरमच पाहिजे, तुझ्याच हातची पाहिजे आणि तव्यावरचीच ताटात पाहिजे. आई म्हणते अरे ही गरमच आहे ना, आत्ताच केली आहे. तव्यावरून कुठे काढलीयस? त्याला काढून खूप वेळ झाला. सांगायचा मुद्दा हा अधिकार बाळाचा आहे की नाही हो आईवर, तसा आमचा पण अधिकार आहे महाराजांवरती. आम्हाला दर्शन द्या, पण जे रूप आम्हाला माहिती आहे ना त्या रूपातच दर्शन दे. पंत म्हणतात भगवंताला देवा प्रथमताची विपरीत से रूप लाविले साशंकित म्हणून नाथ चित्त जाहले तीन शिरे हात सहारा तुझ्यावरी नाथांचा संशय तो कोणी दुरी सद्भावे नमन तोच या पदा करी कधी मने यवना बनाईसे घेतले प्रथमताची विपरीत से रूप लाविले. देवा सुरुवातीला जसं विपरीत रूप दाखवलं म्हणे त्याचा कसा विश्वास बसेल हो? त्याच्या मनामध्ये तुमचं रूप जे पक्क ठासलेलं आहे त्या रूपात दर्शन द्या, तेव्हाच माझा नाथ जो आहे तो मला सुद्धा खरं मानेल आणि तुम्हाला सुद्धा खरं मानेल. कारण तेवढा त्याचा अधिकार आहे आणि हे त्याला मिळालंच पाहिजे. कारण ते पुढे सांगतात नुसता शब्द ज्ञानी जरी माझा एकनाथ हा असता तरी तो नमन कराया दांभिकतेने पदान याधिता. गुरु आपल्या शिष्याचं कौतुक करतायत. नुसता शब्दज्ञानी नाहीये माझा शिष्य. हे म्हणजे देव, ते म्हणजे सद्गुरु. नुसतं पुस्तक आपण म्हणतो ना की पुस्तकी किडा, व्यवहार ज्ञान शून्य, तसा नाहीये माझा शिष्य. आणि तसा जर तो असता ना तर मी म्हणल्याबरोबर माझ्यासारखं त्यांनी साष्टांग घातलं असतं. मला देव दिसला, मला देव दिसला, सगळ्या गावात दवंडी पिटवली असती. पण तो तसा नाहीये. त्याच्या मनात जी श्रद्धा आहे, त्याच्या मनात जी निष्ठा आहे, तो त्याच्या निष्ठेप्रती तितका ठाम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मूळ रूपातच त्याला दत्त दर्शन दिलं द्यावं लागेल तरच तो ते खरं मानेल. दत्त महाराज असले हरकत नाही, संतांचा अधिकारच होता तेवढा. त्यांनी भगवंताला सांगावं आणि भगवंत साक्षात त्यांच्या समोर प्रकट व्हावा. दत्त दिगंबर प्रगट झाला, दत्त दिगंबर प्रगट झाला, पंडित सारो संतमाला. दत्त दिगंबर प्रगट झाला, श्रीरसिरे सोनभुजा विराजती सुंदरसिंह अंगी विलासित विभूती वेदयुगी देवाला
भगवंत प्रकट झाले. पंतांनी आणि नाथांनी मन भरून दर्शन घेतलं भगवंताचं. काय ती कृपा सद्गुरूंची, साक्षात भगवंताचं दर्शन व्हावं. तो आनंद गगनात मावेनासा झाला. जसं पंतांनी आधी सांगितलं होतं की त्या जगन्नियतेच्या दर्शनाची ओढ तुझ्या मनात ठेव, आणि तो आनंद जो असेल ना तो वर्णनातीत असेल. नाही वर्णन करू शकणार कोण. तुम्ही आम्ही सुद्धा सर्वसामान्य. ते सगळं वातावरण भारावून गेलेलं. भगवंताचं दर्शन झालं. जी मनात इच्छा होती ती सद्गुरूंनी पूर्ण केली. आणि पंत भगवंताकडे प्रार्थना करतात, दत्तात्रेया तू करावी दया, दत्तात्रेया तू करावी दया, जगता भयाले कराया, जगता भयाले कराया, दत्तात्रेया तू करावी दया. प्रकट झालात. आता एकच मागणं आहे की या लेकराच्या वयाकडे बघू नका, त्याला तो अधिकार द्या, त्याच्यावरती तेवढी कृपादृष्टी ठेवा. कारण हा सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी जन्माला आलाय. खूप मोठं कार्य ह्याला करायचंय आणि त्यासाठी जी शक्ती आहे ती फक्त तुम्ही देणार आहात. त्यामुळे पंत भगवंताकडे प्रार्थना करतात, देवा कृपा करा ह्या लेकरावरती, याच्यावरती तुमचा कृपाशीर्वाद सदैव असू द्या, त्याच्या ठिकाणी तो अधिकार निर्माण करा. ही सद्गुरु कृपा आहे. सद्गुरु कृपेने काय होतं, सद्गुरु कृपेने काय होतं, तर हे होतं भगवंताचं दर्शन, भगवंताची कृपा ही केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेने होते. आणि त्या भगवंताच्या दर्शनाची इच्छा तुम्हा आम्हालाही आहेच. हेच मागणं आपण रोज आपल्या महाराजांजवळ मागतो आणि महाराज ती इच्छा पूर्ण करतात. कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भगवंताचं दर्शन हे होतं, फक्त ती दृष्टी आपल्या जवळ हवी. आणि ती दृष्टी ज्याला लाभली, मला असं वाटतं इथे एवढे सगळे अधिकारी आहेत, माझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानी आहेत, वयाने मोठे आहेत, मानाने मोठे आहेत, त्यांच्यापैकी कित्येक जणांना महाराजांच्या कृपाशीर्वादाने हा अनुभव आलाही असेल. तो अनुभव वारंवार आपल्या सगळ्यांना यावा हे मागणं महाराजांजवळ मागायचंय. आणि ते मागणं मागण्यासाठी एक छोटस पद घेते.
हे पद फक्त आणि फक्त महाराजांसाठी होतं, कारण महाराजच आमचे भक्त आहेत, महाराजच आमचे देव आहेत. त्यांचं दर्शन झालं, आम्हाला दत्ताचं दर्शन झालं, म्हणून त्या झोळी पण विसरून आले, त्यांचं श्वान पण नाहीये त्यांच्यासोबत. महाराज गुरुदेव दत्त. सद्गुरु कृपा ही अशीच असते. सद्गुरु इतके लाड करतात ना, महाराजांसारखे लाड कोणीच करू शकत नाही. अक्षरशः नको नको म्हणायला होतं, इतके लाड करतात. कधी कधी वाटतं की खरंच आपण तितक्या योग्यतेचे आहोत का, सद्गुरूंनी आमची एवढे लाड करावे, पण ती योग्यता त्यांना माहितीये. आपण फक्त समर्पण भाव ठेवायचा. आणि म्हणून पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे परब्रह्म मूर्ती सद्गुरु हाची एक जगती, हा विश्वास केवळ धरून चाला. सद्गुरु आपले आहेत, कायम आपल्या पाठीशी आहेत, सदैव आपल्या सोबत आहेत. सोबत कशाला, मी तर म्हणे श्वासात आपल्या सद्गुरु आहेत. आपण जे जगतोय ना ते केवळ सद्गुरूंमुळे जगतो. ही सद्गुरु कृपा अखंड आमच्यावरती राहो. भगवंताच्या चरणी, महाराजांच्या चरणी हेच मागणे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव. नाचगण परंपरेप्रमाणे मागणं मागते आणि सेवा पूर्ण करते. अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे, देवा पोटी घालणे, महान पापी मी मन करी तुझा तुला म्हणणे. तीत पावन वैसे कडा नाम धरलेसी, देवा नाम धरलेसी. आता पतिता क्षिणी योग्य नव्हे तुझी, दीनानाथा विश्वंभरा करुणावतारा, देवा करुणावतारा. दासगणुला नको लावू दुःख माघारा, मुखे राहो नाम ध्यानी मनी तुझी मूर्ती, देवा मनी तुझी मूर्ती. घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती, प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची हो हो, देवा पंढरीची हो हो. तुझ्या समचरणाचा प्रेमा वाढत की जाओ, साधू संतांची ती हो हो सदैव मज भेटी, देवा सदैव मज भेटी. दासगणू मिळे वस्ती राहो गोदेच्या काठी, कुंडली कवरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. सद्गुरु रामदत्त गुरु स्वामी महाराज की जय. सद्गुरु नृसिंह